हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर इथं मी आले होते रुद्रला शाळेतून येण्यासाठी आणि उद्या हरतालिका आहे, तर मला हरतालिकेचं सामानही घ्यायचं होतं. आणि ह्या चौकामध्ये सगळं सामान इझिली मिळून जातं. प्रत्येक सणासुदीला प्रत्येक सामान मिळून जातं, कारण स्टॉल लागलेले असतात. तर आता इतकी सारी गर्दी होती, कारण 2च दिवसात आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आणि त्यासाठी सगळं मार्केट म्हणजे असं सज्ज झालं आहे आणि सगळीकडे असं उत्साहाचं वातावरण झालेलं आहे. आणि या 10 दिवसांमध्ये इतकं छान वाटतं, भारी प्रसन्न वाटतं, कारण सगळीकडे मंडळाचे गणपती बसवले जातात, घरोघरी गणपती बसवले जातात. सगळीकडे बाप्पाची सकाळी गाणी होतात, संध्याकाळी गाणी असतात, आरती असते. तर 10 दिवसात असं एकदम उत्साहाचं वातावरण होतं. तर मला जे सामान घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि घरी जायला निघालो. तर इथं आमचा जायचा हा नेहमीचा रोड आहे, कारण आता 2 दिवसात गणपती बाप्पा बसणार आहे, त्यामुळे शेजारी सगळे स्टॉल लागलेले आहेत. आणि प्रसन्न वाटते रोज अशा आकर्षक बाप्पाच्या मूर्त्या पाहिल्या तर. आणि बाप्पाला पाहिलं की नेहमीच प्रसन्न वाटतं. आणि ह्या ज्या आजी आहेत त्यांच्याकडून मी नेहमी सामान घेते, पण ह्यावेळेस काही घेतलं नाही, कारण तिथल्या मूर्त्या मला इतक्याशा आवडल्या नाही, म्हणून मी अलीकडूनच घेतल्या. आणि जाताना इकडे बघू शकता तुम्ही, इतकी सारी गर्दी आहे. तर बाप्पांचं सगळीकडं स्टेज वगैरे बांधायचं काम चालू आहे मंडळांचं यांचं. आणि इकडे हे जे मोठं रोडचं काम चालू आहे आणि हा ट्रक लागलेला आहे, याची रुद्राला खूप भीती वाटत होती. मला म्हणत होता तो, मला त्या साईडवरून घे. त्याला अशा मोठ्या ट्रकची वगैरे खूप भीती वाटते. आणि हा आमचा मंडळाचा गणपती बाप्पा असतो. इथे दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन केलं जातं आणि 10 दिवसात वेगवेगळे कार्यक्रमही घेतले जातात. तर मग घरी गेल्यावरती आमची बबली उठून बसली होती, मग मी त्याला घेतलं. आणि आजपुरतं एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.